पुण्यात खडकवासल्यातून 35,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, मुळा आणि मुठा नदी पात्राच्या आसपासच्या गाड्या पाण्याखाली. हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले. धरणातून 67,558 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा. तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक घेतला जाणार. मुंबईकरांनो, काम असेल तरच घराबाहेर पडा. ठाणे पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट. नाशिकमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज. लखपती दीदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आज जळगावच्या दौऱ्यावर. देशभरातल्या 100 लखपती दीदींशी संवाद साधणार. वॉटरप्रूफ मंडपही उभारला जाणार. जळगावमधील मोदींच्या कार्यक्रमाचं एकनाथ खडसेंना निमंत्रण नाही. कार्यक्रम शासकीय असल्याचं खडसेंचं स्पष्टीकरण. नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. बेसिक पेच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार, तर कमीत कमी 10,000 रुपये पेन्शन निश्चित. राजापूर जवळच्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक 24 तासानंतरही ठप्पच. आज दुपारपर्यंत घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्यता, तर दरड बाजूला करण्यात पावसाचा अडथळा. नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 30 वर पोहोचला. जळगावात नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द. काही जणांवर अंत्यसंस्कार. शांघाय कोऑपरेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण. मोदी पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही. दहशतवादी हल्ल्यांचा परिणाम.